हॅलो गाईज. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघत आलेलो होतो की क्रेमर्स रूल, बरोबर. आणि क्रेमर्स रूलनंतर आपण काही दोन चलातील रेषीय समीकरणांवर आधारित काही शाब्दिक उदाहरणं बघितलेली होती. तर आजही आपण शाब्दिक उदाहरणं बघूयात. तर एक शाब्दिक उदाहरण माझ्यासमोर आहे. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. सुरुवातीला बघा की आपली गडबड होते कशामध्ये, की आपल्याला समीकरण बनवताना थोडंसं अडचण येते. तर काय करायचं की जे दिलेलं जे उदाहरण आहे ते आधी नीट वाचायचं आहे आणि त्यात काय सांगितलं त्या पद्धतीनं त्या अटीनुसार आपल्याला काय करायचं आहे, कोणती समीकरणं त्यात तयार होत आहेत ते बघायचं आहे. तर बघा आपण परत एकदा एक्झाम्पल वाचू. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. आता आपण काय करूया, अपूर्णांकाचा अंश आपण x मानू आणि छेद y मानू. बघा, अपूर्णांकाचा अंश x व छेद y मान. ठीक आहे. आता पहिली अट आपल्याला काय सांगितलं आहे की एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने कसा आहे, मोठा आहे. मग आपला अपूर्णांकाचा छेद काय मानले आपण, छेद y, तो कसा आहे, अंशाची दुप्पट आणि 4ने मोठा आहे. बरोबर, 4ने मोठा आहे. झालं आपलं पहिलं समीकरण मिळालेलं आहे. पण ते एक्सच्या स्वरूपामध्ये नाही. मग आपण त्याला काय करूयात, हा 2x जो आहे तो इकडं बरोबर चिन्हाच्या या बाजूला आणू. इथं तो आहे धन स्वरूपामध्ये, इकडं आल्यावर तो होईल ऋण 2x अधिक y बरोबर 4. हे पहिलं समीकरण आपल्याला मिळालं पहिल्या अटीनुसार. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, पुढं सांगितलं आहे की जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. बघा, आता अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले तर काय येईल, अंश येईल x वजा 6 आणि छेद येईल y वजा 6. ठीक आहे. अंश किती येईल, x वजा 6 आणि छेद काय येईल, y वजा 6. काय सांगितले आपल्याला पुन्हा एकदा बघा, जर अंश आणि छेद दोन्ही कितीने कमी केलेत, 6ने कमी केलेत, तर कमी म्हणून कमी केलेत असं आपल्याला तिथं मेन्शन केलं आहे. म्हणून आपण काय केलं, x वजा 6 आणि x वजा 6 आणि y वजा 6. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी अट वापरायची. तर दुसरी अट तिथं काय सांगितलेली आहे की छेद हा अंशाच्या 12 पट होतो. म्हणजे दोन्ही जर 6ने कमी केलं तर छेद कसा होतो, अंशाच्या 12 पट होतो. मग काय होईल बघा, y वजा 6 बरोबर 12 x वजा 6. काय सांगितले तिथं, जो छेद आहे तो अंशाच्या 12 पट होतो. म्हणून आपण इथं काय केलं, त्या अटीनुसार समीकरण मांडून घेतलं. आता मांडून घेतल्यानंतर बघा, हे जे 12 आहे ते ह्या कंसाला काय आहे, गुणिले आहे. y वजा 6 बरोबर 12 गुणिले x 12x अधिक गुणिले वजा 12 72. ठीक आहे. आता इथं हे 6 अजून राहतंय. मग आपण हे y असेच ठेवू, 12x वजा 72 आणि हे वजा 6 आहे, इकडे येऊन होतील ते अधिक 6 बरोबर. बघा, 12x अधिक वजा काय होईल, होताना वजा बाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. 72मधून 6 गेले, 66 राहिले. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा मी विद्यार्थ्यांचं बघितलं बघा की चिन्ह जे आहेत ते वापरायला प्रचंड मिस्टेक करतायत ते. तर त्या चिन्हांवर आधारित एक मी छोटासा व्हिडिओ बनवेन आणि पोस्ट करेन. त्यामुळं बरेच म्हणजे चिन्हामध्ये तुम्ही जर मिस्टेक केली तर खाली सगळं तुमचं गणित काय होतं आहे, चुकतं आहे. त्यामुळं ते चुकू नका. मी चिन्हांवरचा आधारित व्हिडिओ लवकरच पोस्ट करेन. तोपर्यंत बघा, y बरोबर 12x वजा 66 हे आपल्याला समीकरण मिळाले. पण इथं सुद्धा काय झालेलं आहे,
12x इकडं गेलेलं आहे ते आपण इकडं आणू. वजा 12x अधिक y बरोबर वजा 66. हे समीकरण आपल्याला दुसरं मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, वायचं निरसन करूयात. कारण आता इथं हे पहिलं समीकरण मिळालं, हे दुसरं समीकरण मिळालं. पहिल्या समीकरणामध्ये इथं 2x आहे, इथं 12x आहे. याला गुणत बसण्यापेक्षा आपण सरळ काय करूया, इथं y मिळाला, इथं y मिळालं. सरळ या दोन समीकरणांची काय करूयात, वजाबाकी करू. म्हणजे एका वायचं चिन्ह काय होईल, वजा होईल, अधिकचं काय होईल, वजा होईल आणि वायचं निरसन होऊन आपल्याला एक्सची किंमत मिळू शकते. मग बघा काय करूयात आपण, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 काय आहे बघा, वजा 2x अधिक y बरोबर 4 वजा 12x अधिक y बरोबर वजा 66. आता इथं काय होतील, चिन्ह चेंज होतील. ह्या वजाचं काय होईल, इथं अधिक होईल, इथं अधिकचं वजा होईल, इथं वजाचं अधिक होईल. आता इथं अपोजिट चिन्ह आहेत एकमेकाला, इथं काय होईल, एकमेकांची वजाबाकी होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. म्हणजे 12 मधून 2 गेले 10x, हे एकमेकांना निघून जाईल. इथं सुद्धा बघा हे धन आहे, हे सुद्धा धन आहे. मग 64 अधिक 4 आले 70. ठीक आहे. इथं बघा आता x तसाच ठेवला 70 आणि हे जे 10 आहे ते मी इकडं आणले तर ते काय होतील, भागिले होतील. कारण ते xला काय आहे, तिथं गुणिले आहेत. 10 1 10, 10 7 70, x बरोबर 7. आपल्याला xची किंमत किती मिळाली, 7 मिळाली. आता आपल्याला काय करायचे, ही किंमत समीकरण 1 किंवा 2 कोणत्याही समीकरणात ठेवून आपण काय करायचे, वायची किंमत काढायची. तर आपण काय करतो, सोप्यात सोपं जे समीकरण आहे त्यात पटकन ठेवतो आणि सॉल्व करतो. मग असं कोणतं आहे बघा, समीकरण पहिलं आहे. मग काय करणार तुम्ही, समीकरण 1 मध्ये x बरोबर 7 ठेवू. समीकरण 1 काय आहे, वजा 2x अधिक y बरोबर 4. आता काय करायचे आपण, वजा 2 एक्सची किंमत किती आहे, 7, ती ठेवली, अधिक y बरोबर 4, वजा गुणिले अधिक. आता इथं सुद्धा बघा चिन्हांचा प्रचंड उपयोग आपल्याला गणितामध्ये करायला लागतो. त्यामुळं तो जो पॉईंट आहे तो तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. आता इथं बघा वजा आणि हे अधिक आहे, अधिक गुणिले वजा काय होणार आहे, वजा 7 दुने 14 अधिक y बरोबर 4. आता हे y मी इथंच ठेवले, हे 4. आता हे वजा 14 आहे, इकडं जाऊन काय होईल, अधिक 14. बघा काय राहते मग, y बरोबर 14 अधिक 4 18. yची किंमत आपल्याला किती मिळाली, 18 मिळाली. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की बघा, एका पूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा. आता इथंपर्यंत आपण सगळं सोडवलेलं आहे, आपल्याला तो अपूर्णांक काढायचा आहे. एक्सची किंमत मिळाली आपल्याला, वायची किंमत मिळाली. तर अपूर्णांक काय असणार आहे, एक्स छेद वाय असणार आहे. एक्सची किंमत किती आहे आपली 7 आणि वाय आहे 18. तो अपूर्णांक कोणता आहे, 7/18. तुम्ही आपण क्रॉस चेक करू शकता. आता पहिलं बघा काय सांगितलं आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा 4 मोठा आहे. कोण, अपूर्णांकाचा छेद. बघा अपूर्णांकाचा छेद कोण आहे, हा 18. तो कसा सांगितला आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा. म्हणजे अंशाची दुप्पटी तर किती होणार, 14 होणार. दुपटीपेक्षा आणि कसा आहे, 4 मोठा आहे, बरोबर. म्हणजे बघा इथं 7ची दुप्पट किती होईल, 14 अधिक त्यात 4 मिळवले तर होते 18. म्हणजे आपलं पहिली जी अट आहे ती सॅटिस्फाय झालेली आहे. त्याच्यानंतर आता दुसरं काय विचारले, जर अंश आणि छेद दोन्ही 6 कमी केले. बघा दोन्ही जर आपण 6 कमी केले, मी तर कॅल्क्युलेशन करते. अंश काय आहे आपला 7 आहे, तो 6 कमी केला आणि हा पण 6 कमी केला तर काय सांगितलं, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. बघा हा किती होतोय, 7तनं 6 गेले 1 राहिले, 18 मधून 6 गेले 12 होत आहेत. बघा मग होतं इथं बरोबर. दुसरी जी अट आहे ती सुद्धा काय होते, इथं सॅटिस्फाय होते की छेद हा काय सांगितलं, अंशाच्या 12 पट. अंशाची 12 पट आली, इथं अंश किती आला आपला 1 आणि त्याला गुणिले जर 12 केलं तर ते इथं 12 पट येते. म्हणजे आपलं जे किमती आपण काढलेल्या आहेत त्या काय आहेत, करेक्ट आहेत. ओके, तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया.
तर आपल्याकडं दुसरं एक गणित आहे बघा. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. तर त्या दोघींची आजची वये काढा. एक्झाम्पल आपण परत एकदा बघूया. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. म्हणजे ज्यांचं आत्ता रनिंग जे एज आहे त्याची दोघींची मिळून बेरीज किती आहे, तर 31 वर्ष आहे. आणि 3 वर्षापूर्वी मनीषाचं जे वय होतं ते सविताच्या त्या 3 वर्षापूर्वीच्या वयाच्या कसं होतं, चौपट होतं. तर त्या दोघींचं आपल्याला आजचं वय काढायचं आहे. बघा आता एक्झाम्पल आपण सोडूया. आता मनीषाचं आजचं वय आपण एक्स मानू. आजचे वय बरोबर एक्स आणि सविताचे आजचे वय बरोबर वाय मानू. ठीक. आता त्या दोघींच्या वयाची आजची बेरीज किती सांगितली आहे, तर 31 ही सांगितली आहे. हे समीकरण आपल्याला पहिलं मिळालं. दोघींच्या वयांची बेरीज किती सांगितली आपल्याला, 31 आहे असं सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या दोघींचं 3 वर्षापूर्वीचं वय बघा. 3 वर्षापूर्वीचे मनीषाचं वय बरोबर एक्स वजा 3 वर्ष. आणि 3 वर्षापूर्वीचं सविताचे वय बरोबर वाय वजा 3. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर झालं. आता दुसरी अट आपल्याला काय सांगितले की मनीषाचं 3 वर्षापूर्वीचं वय सविताच्या त्या वर्षाच्या वेळेच्या त्या वेळेच्या वयाच्या कसं होतं, चौपट होतं. म्हणजे बघा आपण ते लिहून घेऊया. मनीषाचे 3 वर्षापूर्वीचे वय बरोबर 4 गुणिले सविताचे त्यावेळेचे वय. ओके. मग मनीषाचं 3 वर्षापूर्वीचं वय आपण किती काढलं इथं, एक्स वजा 3 बरोबर 4. सविताचं त्यावेळेचं वय किती काढलं आपण, वाय वजा 3 काढलं. आता हे आपण सोडवून घेऊया. काय होईल इथं, एक्स वजा 3 बरोबर 4 गुणिले वाय 4 वाय अधिक गुणिले वजा 4 त्रिक 12. त्यानंतर हा एक्स मी इथंच ठेवते. 4 वाय बरोबर 12 आणि हे वजा 3 इथं वजा, हे वजा 3 इकडे येऊन काय होतील, अधिक 3. मग एक्स बरोबर 4 वाय वजा आणि अधिक काय होईल, वजा बाकी होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. 12मधून 3 गेले 9 राहतील. आता आपल्याला काय करायचं आहे, हा 4 वाय आपल्याला इकडं आणायचा आहे. एक्स तो अधिक आहे तो वजा 4 वाय बरोबर वजा 9. हे आपल्याला काय मिळालेलं आहे, दुसरं समीकरण मिळालं आहे. आता काय करायचं आपल्याला, इलिमिनेट करण्यासारखं कोण आहे बघा, एक्स आपल्याला सापडतो इलिमिनेट करायला. समीकरण 1 आणि 2 ची काय करूयात आपण, वजाबाकी करू. समीकरण 1 2 ची वजाबाकी करू. काय करून होते बघा वजाबाकी करून, एक्स अधिक वाय बरोबर 31 वजा एक्स वजा 4 वाय बरोबर वजा 9. आता वजाबाकी करतोय आपण, काय होणार, चिन्ह बदलणार. इथं होईल अधिक, इथं होईल अधिक, हे एकमेकांना निघून जाईल. अधिक अधिक इथं काय होईल, इथं वायच्या इथं म्हणजे सहगुणकाला चलाला जेव्हा सहगुणक नसतो तेव्हा काय असतो, 1 असतो. मग हा 4 आणि 1 काय होईल, 5 वाय बरोबर, हे सुद्धा दोन्ही धन आहे म्हणजे इथं होईल 40. आता बघा हा वाय मी इथंच ठेवला. 4 हा 5 इकडं आणला तो झाला भागिले 5 1 5 85 40 वाय बरोबर 8. आपल्याला वायची किंमत 8 मिळाली. आता आपल्याला ही कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवायची आहे आणि एक्सची किंमत काढायची आहे. तर आपण काय करूया, वाय बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा एक काय आहे, एक्स
अधिक वाय बरोबर 31. एक्स अधिक वायची किंमत किती काढली आपण 8 बरोबर 31. हा मी एक्स इथंच ठेवला, एक्स बरोबर 31. आता हा 8 इकडे येऊन काय होईल वजा होईल, वजा 8. मग एक्स बरोबर 31मधनं 8 किती राहते 23 राहते. एक्सची किंमत आपली किती आली 23 आली आणि वायची आली 8. तर त्या दोघींच्या वयाची आपल्याला दोन्ही किमती मिळालेल्या आहेत. तर त्या आपण एकदा आटीमध्ये बसत आहेत का त्या बघूयात. ठीक आहे. दोघींच्या वयाची आजची बेरीज. पहिली अट काय सांगितली आहे की मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे 31 वर्ष आहे. मग बेरीज बघा करून येते का 23 अधिक 8 बरोबर आपलं 31 उत्तर येते. ठीक आहे. दुसरं काय सांगितलं 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय आणि सविताच्या त्या वयाची चौपट होते. तर ती बघूया काय होते. 3 वर्षापूर्वीचं मग मनीषाचं वय किती येणार 23मधनं 3 गेले 20 आणि सविताचं त्यावेळेचं वय किती येणार मग 8मधून 3 गेले राहतात 5, चौपट होते म्हणजे 5ची चौपट 20 बरोबर. म्हणजे आपलं दोन्ही अटी काय होत आहेत इथं व्यवस्थित लागू होत आहेत. त्यामुळे आपलं हे दोन्ही आलेल्या किमती काय असणार आहेत बरोबर असणार. ह्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत की आपलं जे आन्सर आहे ते करेक्ट कसं करायचं ते एक म्हणजे ते शोधून म्हणजे ते कसं बघायचं ते आपल्याला क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊया. बघा एक वेगळ्या प्रकारचं गणित आपल्यासमोर आहे. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचं गुणोत्तर 5:3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा. बघा किती वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. तर आता काय करायचं आपल्याला एका कारखान्यामध्ये अकुशल आणि कुशल असे 2 प्रकारचे कामगार आहेत. तर त्या कामगारांच्या रोजगाराचं गुणोत्तर, रोजगार म्हणजे काय की त्यांना जे मिळणारं वेतन आहे त्यांचा पगार आहे त्याचं गुणोत्तर किती आहे 5:3 आहे. तर त्यांनी काय सांगितलं एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार, एका दिवसाचा जो त्यांचा पगार आहे तो किती होतो मिळून 720 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा पगार म्हणजेच रोजगार आपल्याला इथं काढायला त्यांनी सांगितलं आहे. तर आपण काय करूयात आता कुशल कामगार जे आहेत, कुशल कामगार एका दिवसाचा रोजगार बरोबर एक्स मानू आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार बरोबर वाय मानू. ओके. आता काय करायचे आपल्याला इथं पहिली अट काय सांगितली त्यांनी त्यांच्या रोजगाराचं गुणोत्तर किती आहे, रोजगाराचे गुणोत्तर बरोबर 5:3 आहे. मग काय येणार गुणोत्तर आपण कसं लिहितो छेदाच्या स्वरूपामध्ये लिहितो म्हणजे x/y बरोबर 5/3. मग काय येईल इथं अशा पद्धतीचं असेल तर आपण काय करायचं तिरका गुणाकार करायचा. एक्सने ह्याला गुणायचं वायने ह्याला गुणायचं. काय येईल 3 गुणिले x बरोबर 5 गुणिले वाय. ओके. आता दोघांची आपल्याला हा जो वाय आहे तो इकडं आणायचा आहे. मग काय होईल 3x वजा 5y बरोबर 0. कारण पलीकडं काही दुसरी एक्स्ट्रा संख्या नाही आहे म्हणून आपलं हे समीकरण 1 आपल्याला मिळालेलं आहे. आता दुसरी अट त्यांनी काय सांगितली की त्यांच्या एका दिवसाच्या रोजगाराची बेरीज किती आहे 720 आहे. बरोबर. दुसरी अट काय सांगितले की त्यांच्या म्हणजे कुशल आणि अकुशल जे दोन्ही प्रकारचे कामगार आहेत त्यांच्या दोघांचा जो रोज आहे एका दिवसाचा तो किती आहे 720 आहे. बघा तो लिहूया आपण. कुशल व अकुशल कामगारांचा एका दिवसाचा
रोज त्यांची बेरीज किती सांगितली आपल्याला? 720. म्हणजेच x अधिक y बरोबर 720. हा x काय आहे तर काय मानले आपण? एक्सला जे कुशल कामगार आहे त्यांचा रोजगार आहे आणि y जो आहे तो अकुशल कामगार त्यांचा रोजगार आहे. मग त्या दोघांची बेरीज किती सांगितले? 720. पण ते फक्त किती? एका दिवसाचं आहे. ठीक आहे. आता बघा काय सांगितले आपल्याला, 2 समीकरणं इथं मिळालेली आहेत. आता आपल्याला इलिमिनेट करण्यासारखं काय आहे तर काय करू शकतो आपण? समीकरण जे 2 आहे त्याला आपण काय करूया? 5 गुणूया. बघा समीकरण 2 जे आहे त्याला आपण जर 5 गुणू, समीकरण 2 ला 5 गुणू, काय इथं 5x अधिक 5y बरोबर 720ला जर आपण 5 गुणलं तर 3600 येईल. आता हे समीकरण आपल्याला तिसरं मिळालं. आता आपण काय करणार आहोत? समीकरण 1 आणि 3ची बेरीज करणार आहोत. बेरीज केल्यानंतर बघा इथं बेरीज का करतोय आपण तर इथं -5 आहे, इथं +5 आहे. जर बेरीज केली तर हे चिन्ह चेंज होणार नाही खालच्या पदाचं, मग हे एकमेकांना अपोजिट चिन्ह असल्यामुळं निघून जाईल. बघा मग काय करूया? समीकरण 1 व 3ची बेरीज करू. 3x - 5y बरोबर 0 अधिक 5x अधिक 5y बरोबर 3600. आता बेरीज असल्यामुळे इथं चिन्ह चेंज होण्याचा प्रश्न उरत नाही. इथं डायरेक्टली बेरीज होईल. 5 अधिक 3 8x. इथं अपोजिट चिन्ह आहेत, हे एकमेकांना जाईल. इथं राहील फक्त 3600. हा x मी इथंच ठेवला. 3600 भागिले 8. आता आपल्याला 8 3600ला भाग लावायचा बघा. 8च्या पड्यामध्ये 36 नाही, 8 चोक 32. 32 आणि उरले इथं 4. 8 पंचे 40 आणि हे वरचे 0. x बरोबर 450. x किती आला आपला? 450. x काय आहे आपला? की जे कुशल कामगार आहेत त्यांचा एका दिवसाचा रोज आहे, तो किती आला आपला? 450 आला. आपल्याला आता y काढायचं आहे. मग काय करणार आपण? x बरोबर 450 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया. बघा समीकरण 2 मध्ये x बरोबर 450 ठेवू. काय येतंय बघा? x अधिक y बरोबर 720. x किती आहे इथं? 450 अधिक y बरोबर 720. y तसाच ठेवला 720. हे तिकडे जाऊन होतील वजा 450. आता 720 मधनं 450 y बरोबर येईल 270. दोन्ही आपल्याला किमती मिळालेल्या आहेत. म्हणजे आता इथं बघा जे कुशल कामगार आहेत त्यांचं वेतन किती एका दिवसाचं? त्यांचा पगार आहे 450 आणि जे अकुशल कामगार आहेत त्यांचा पगार आहे एका दिवसाचा 270. जसं आपण करतोय काय म्हणतात त्याला, दिलेल्या अटी सॅटिस्फाय करून बघतोय तशा करून बघा. काय ते बघा, पहिली अट काय सांगितले त्यांनी की रोजगाराचं गुणोत्तर किती यायला पाहिजे? 5/3. जर त्यांचा भागाकार जर करून बघितला आपण 450/270 तर राहील 45 आणि 27. परत इथं भाग लावला 3 × 3 राहिले 1, 3 × 5 = 15, 3 × 9 = 27. 15/9. परत इथं 3 भाग जाईल, 3 × 9, 3 × 5 = 15. बरोबर आपलं जे गुणोत्तर आहे ते येते 5/3. पहिली अट आपली इथं सॅटिस्फाय होते. दुसरी अट काय सांगितलेली आहे की दोघांचा जो पगार आहे एका दिवसाचा, कुशल कामगार आणि अकुशल कामगार, त्या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते? 720 येते. करून बघूयात बेरीज आपण येते का? 450 अधिक 270. 7 अधिक 5
12 बरोबर 720 ही किंमत त्याची येते. म्हणजे आपल्या दोन्ही अटी इथं काय होत आहेत, सॅटिस्फाय होत आहेत. तर आपलं बऱ्यापैकी जी शाब्दिक उदाहरणं आहेत 2 चलातील रेषीय समीकरणांबद्दलची ती इथं बऱ्यापैकी आपण घेतलेली आहेत. तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर एखादं एक्झाम्पल येत नसेल तर त्याबद्दलही तुम्ही मला विचारू शकता. आणि पुढचं आपण जे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे तुम्ही चिन्हांमध्ये गडबड करता, बरेच विद्यार्थ्यांचा तो प्रॉब्लेम आहे, चिन्ह समजत नाहीत, कोणत्या चिन्हाचं कधी बेरीज करायची की वजाबाकी करायची, चिन्ह कुठलं लावायचं. त्यामुळे ती एक जर स्टेप तुमची गणितामध्ये चुकली तर अख्खं गणित आपलं काय होतं तर चुकतं. त्यामुळं हे न होता त्यावरचा एक मी व्हिडिओ सेपरेट बनवेन नक्की आणि लवकरच पोस्ट करेन. त्याचाही व्यवस्थित सराव करा. आणि परत एकदा सांगते की जर काही तुम्हाला अडचण वाटली तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.